धुळे जिल्ह्यातील असलेल्या चिमठाणा येथे जिल्हा परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत। या निवडणुकांच्या निकालानंतर भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद आणि आरोप प्रत्यारोप झाल्याचं बघायला मिळालं आहे। दरम्यान या प्रकरणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर दरोडा व इतर कलमान्वये गुन्हे देखील दाखल करण्यात आल्यानं चिमठाण्याजवळील क्रांती स्मारक येथे महाविकास आघाडीच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी आमदार जयकुमार रावल हे विरोधकांविरोधात दडपशाहीचं राजकारण करत असून विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी शिंदखेडा तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।